सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भंगार मालाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरी करून स्क्रॅप कंपनीत विकणाऱ्या 3 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने धुळे टोल नाका येथून 17 एप्रिल रोजी अटक केली असून दुपारी 3:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल व पोलीस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीला गेलेला भंगार मालाचा टाटा कंपनीचा ट्रक ज्या मालकाचा आहे त्याच मालकाने सदरचा ट्रक व ट्रकमधील भंगार माल चोरी करण्यास सांगून त्या बदल्यात अर्धा वाटा घेतला। त्यानुसार सखोल चौकशी केली असता ट्रक मालक साहिल हनीफ शेख राहणार कथडा जुने नाशिक याच्याकडे काम करणारा सामिल शेख व नावेश शेख हे दोघेही राहणार राजस्थान या दोघांनी मालकाच्या सांगण्यावरून वडाळा नाका येथील सर्व्हिस रोडवर उभा असलेला भंगार मालाचा ट्रक चोरी केला होता। त्यानंतर तो ट्रक जालना येथे भाग्यलक्ष्मी कंपनीत 7 लाखांना विकला। मालकाला 3 लाख रुपये देऊन दोघेही धुळे मार्गे पळून जाताना पोलिसांनी धुळे टोल नाक्यावर सापळा रचून सामिल शेख व नावेश शेख यांना ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। मालक साहिल शेख याच्यासह सामिल रशीद शेख, नावेद आरिफ शेख यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, संदीप भान, प्रदीप मजदे, नाझीम खान पठाण, रोहिदास लिलके, कोकणी, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेसी, अमोल कोष्टी यांनी संयुक्तरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक।